तर आज आपण आलो आहोत नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या रक्ताने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्यावर। दगडात खोदलेले टाकं आहे। इथे पहाऱ्यासाठी असणाऱ्या सैनिकांना पाण्याची व्यवस्था। आता आपण सिंहगडाच्या खांदकड्यावरती उभे आहोत। इकडे मागे तुम्ही सिंहगडाचा बुरुज पाहू शकता। या आता खांदकड्याच्या बुरुजाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला पाहायचं असलं त्याला ठिकठिकाणी अशा जंग्या दिलेल्या आहेत। एकूण 1, 2, 3 आणि वरती 4 अशा 4 ठिकाणांवरून आपण बाण, भाले व बंदुकांचा मारा करू शकतो। त्यासोबतच ही जी मोठी दिसते ती मारजंगी, त्याच्यातून तोफांचा वर्षाव खालील शत्रूंवर केला जात असे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर तुम्ही जेव्हा सिंहगडावरती याल त्यावेळी या वाटेने तुम्ही गडावरती याल। आल्यानंतर खांदगडा पाहून झाल्यानंतर खांदगडा पाहायचा। खांदगडा पाहून झाल्यानंतर परत याच वाटेने मागे फिरून गडाकडे चढायला सुरुवात। दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्ही पहारेकऱ्यांसाठी देवड्या पाहू शकता। पावसाचं पाणी हे नितळून जाण्यासाठी एक व्यवस्था केलेली आपल्याला दिसते। हे जरी आत्ता केलेलं दिसत असलं तरी शिवकाळात अशाच पद्धती वापरात येत होत्या। रायगडावर याचं उदाहरण आपण पाहू शकतो। कोठार म्हणून सध्या प्रचलित असलेली वास्तू नजरेस पडते। जरी आता तुम्ही एकूणच बांधकाम बघितलं तर ही वास्तू महाराजांच्या काळातली वाटत नाही। नंतरच्या काळात इंग्रजकालीन ही वास्तू असावी। आज्ञापत्र रामचंद्रपंत आमात्य यांनी आज्ञापत्र या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे दागोळा कोठार हे गडाच्या मध्यवर्ती ठिकाणी नसावे। ते लोकवस्तीपासून दूर व कड्यापासून आतल्या बाजूला असावे। तर ही वास्तू जर आपण पाहिली तर त्यात दारुगोळा कोठाराचे कोणतेच गुण अवशेष दिसत नाहीत। त्यासोबतच दारू साठवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत होती। मडक्यांमध्ये दारू साठवली जायची व ती दारुगोळा कोठाराच्या तळघरात पुरून ठेवली जायची। इथे जर पाहिलं तर हे कोठार पूर्णतः बंदिस्त आहे। ते आपण आत गेल्यावरती पाहूया, चला।
दारुगोळा कोठारापासून पुढे आल्यानंतर परत आपण या वाटेने पुढे आल्यावरती आपल्याला लागते ती घोड्याची पागा. चला तर आज जाऊन पाहूयात नेमकं काय आहे ते. काही घोड्याची पागा म्हणून वास्तू दाखवली जाते. तर याची जर रचना पाहिली तर ही घोड्याची पागा नसून एक खामटाका आहे. महाराष्ट्रात असे खामटाके बनवण्याचे तंत्रज्ञान काही नवीन नव्हतं, पण छत्रपती शिवरायांच्या काळात हे तंत्रज्ञान विसरून गेलं होतं, विस्मरणात गेलं होतं. त्यामुळे सिंहगड किल्ला हा शिवरायांच्या आधी फार वर्षापासून होता याची साक्ष ही खामटाकं देतो. जर तुम्ही याची एकूणच रचना जर बघितली तर पाणी साठवण्यासाठी हे टाकं वापरलं जायचं. आणि याला घोड्याची पागा न म्हणण्याचं कारण म्हणजे ते आपण बाहेर गेल्यावरती पाहूया. चला. ही जर घोड्यांची पागा असती तर घोड्यांना आतमध्ये व्यवस्थित उभारता येईल एवढं अंतर किंवा उंची त्या पागेची नाही. तर आतमध्ये पाणी ओव्हरफ्लो झालं तर ते पाणी जाण्यासाठी इथून ही एक पाणी जाण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. घोड्यांच्या पागेला या गोष्टींचा काय उपयोग? हा समोर जो दिसतोय तो कल्याण दरवाजा. सुभेदार तानाजी मालुसरेंनी जेव्हा द्रोणागिरीच्या कड्यावरून गडावर प्रवेश केला त्यावेळी त्यांचे भाऊ सूर्याजी व मामा यांनी गडावरती याच कल्याण दरवाजाने प्रवेश केला होता. समोर जो तुम्ही पाहताय तो आहे कल्याण दरवाजा. एका पाठोपाठ एक अशा साखळी पद्धतीची या दरवाजांची रचना आहे. या दरवाजांच्या पैकी या 2 दरवाजांपैकी वरच्या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी खोल्या आहेत. त्यासोबतच त्या दरवाजांवरती एका दरवाजावरती गणेशपट्टी बसवलेली आहे. सोबतच या दरवाजात एक शिलालेख आहे. आता आपण कल्याण दरवाजावरती उभा आहोत. तुम्ही मागे कल्याण दरवाजा क्रमांक 1 पाहू शकता. मगाशी आपण ज्या शिलालेखाचा उल्लेख केला तो शिलालेख या दरवाजावरती आहे. श्री शालिवाहन शिके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान. यासोबतच या दरवाजावरती हत्तीवर आरूढ एका माहुताचे शिल्प आपल्याला पाहायला मिळते. यासोबतच या दरवाजावरती एकाखाली एक अशी 2 कडी अडकवलेली आपल्याला दिसतात. त्यांचा उपयोग आपल्या स्वराज्याचा भगवा जरीपटका अडकवून ठेवण्यासाठी केला जात होता. गडावरच्या पाण्याचा मुख्य स्रोत हत्ती म्हणजे आकाराने मोठा, त्यामुळं अशा मोठ्या टाक्यांना हत्ती टाकं असं नाव दिलं जायचं. सध्या आम्ही अमृतेश्वर भैरवाच्या मंदिरात बसलो आहोत. अमृतेश्वर गडदेवता, गडाची देवता. जर तुम्ही यातील एक मूर्ती अमृतेश्वराची तर दुसरी भैरवाची आहे. भैरवाच्या हातात अनुक्रमे डमरू, त्रिशूळ, त्यासोबत मंडू ही शस्त्रे दिसत आहेत. छत्रपती शिवरायांचे दुसरे चिरंजीव व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे यांचा मृत्यू 3 मार्च 1700 साली किल्ले सिंहगडावर नवज्वरामुळे रक्ताच्या उलट्या होऊन झाला. त्यांची समाधी वजा स्मारक किंवा तुळशी वृंदावन त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी सिंहगडावरती बांधून घेतलं. सिंहगडावर असणारी ही तोफ खाली समोर असलेल्या आतकरवाडी या गावातून येणाऱ्या शत्रूंवर रोखण्यासाठी ठेवलेली आपल्याला दिसते. या तोफेला जर तुम्ही हात लावून पाहिलं तर आता सध्या वाजले आहेत दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि तरीही तोफ फारशी गरम झालेली नाही. एकूणच पंचधातूच्या ज्या तोफा असतात त्या गरम होत नाहीत. त्यासोबतच तोफांचे 2 प्रकार होते. एक ओतीव तोफ आणि दुसरी असायची ती बांगडी तोफ. बघितलं तर ह्या अशा बांगड्या दिसतात. या तोफांचे असे एवढे वेगळे भाग एकत्र तयार केले जात व त्यांना या बांगड्यांच्या सहाय्याने एकत्र जोडलं जात. अशा प्रकारे या तोफा तयार केल्या जात असत.